धार्मिक तणाव नाही, कुठेही एफआयआर करायची आवश्यकता पडलेली नाही आणि आज मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे। आपण जो दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला की एसओपीची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात, तर निश्चितपणे ती अंमलबजावणी तर चाललेलीच आहे। तर दर अधिवेशनात अहवाल द्यायची आवश्यकताच पडणार नाही, कारण आता भोंगेच काढले आहेत आणि पुन्हा लावायचा प्रयत्न केला तर आता एसओपी मध्ये एक बदल निश्चितपणे करायचं माझ्या विचारात आहे की आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इन्चार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल, त्याला जबाबदार धरलं जाईल। विना परवानगी भोंग्या करतात त्याला जबाबदार धरलं जाईल, त्यामुळे अहवालाची आवश्यकता पडणार नाही। आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला, जर काही दंड आला तर त्यातला 50% दंड हा तक्रारकर्त्याला द्यायचा, सजेशन फॉर ऍक्शन। अध्यक्ष महाराज, फक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक फक्त माहिती देतो आणि ती जर केलं तर अजून उत्तम होईल की उत्तर प्रदेशमध्ये ध्वनी प्रदूषण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी एक भरारी पथक केलं आहे। 1 किंवा 2 असे भरारी पथक काही क्षेत्रामध्ये काही करता येईल का हेही तपासावं आणि हेही सजेशन फॉर ऍक्शन नाही, ऍक्शन ओनली ऍक्शन साठी करता येईल का? अध्यक्ष महोदय, ऍक्शन ओनली ऍक्शन हे केलं जाईल। अध्यक्ष महोदय, काल चर्चेत मी ऐकलं मुख्यमंत्री महोदय बोललेत की मुनगंटीवार साहेबांना काहीतरी मोठं पद मिळणार, तर कोणाशी नक्की सहमत व्हायचं आज हे कळत नाही, थोडी गडबड झालेली आहे। तरी देखील मुख्यमंत्री महोदयांना माझी एक विनंती राहील, सूचना देखील राहील, प्रश्न आहे खरं तर करतोच, अभिनंदन करतो, परवानगी आहे तुमची? नाही, मी नक्कीच करतोय। मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत, मी मनापासून अभिनंदन करतो, त्याच्यात काही कुठेही दुमत नाहीच आहे। पण मुख्यमंत्री महोदय, आता गणपतीचा सण येणार आहे, नवरात्रीचा सण येणार आहे, दहीहंडी देखील आहे आणि पहिल्या दिवशी 10व्या दिवशी वगैरे जे काही मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये, अनेकदा आम्ही पाहतो की स्थानिक पोलीस स्टेशनमधून त्या तिकडच्या मंडळाला सतवलं जातं, परवानगी असताना सतवलं जातं। तर मुख्यमंत्री महोदय, जर डेसिबल पाळलं, सगळे परवानगी असतील तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर कारवाई होईल? काय काम मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडे इथं काम होतं, पण त्या सकाळच्या 10च्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा। नाही, त्याच्याकरता त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे। तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू। पण सन्माननीय आदित्यजींनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे, निश्चितपणे आपल्याला कायद्यानेही जेव्हा सण असतात त्यावेळेस टेम्पररी परमिशन्स देऊन अशा प्रकारच्या सणांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी देता येते, ती स्पेसिफिक डेसिबलमध्ये असावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो। निश्चितपणे त्या संदर्भात कोणालाही त्रास होणार नाही, पोलीस विनाकारण कोणाला त्रास देणार नाहीत, अशा प्रकारच्या सूचना देण्यात येतील। भास्करराव जाधव साहेब बोला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा राज्यामधला अत्यंत सेन्सिटिव्ह असा विषय खूप कौशल्याने हाताळला गेला, त्याबद्दल सर्वांनाच आनंद आहे, कारण आपल्याला कुठेही तणाव, धार्मिक तणाव, समाजामधले तणाव कोणालाच नको आहेत। अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत ते रात्री 10 वाजेपर्यंतच तुम्ही अशा पद्धतीचे स्पीकर म्हणा, भोंगे म्हणा हे लावू शकता। परंतु आमच्याकडे अडचण अशी आहे अध्यक्ष महोदय, आपण समजून घ्या की शिमगा महिना आला की कोकणामध्ये महिने रात्रभर आमच्याकडे हे वाजत असतात, स्पीकर वाजत असतात, जे आहे ते कबूल केलं पाहिजे। भजन कीर्तन आपण रात्रभर करत असतो, सप्ते आपण रात्रभर करत असतो, नवरात्र रात्रभर करत असतो। शेवटी याच्यामध्ये म्हटलंय की विविध धर्म म्हणजे सगळ्यांनाच सुप्रीम कोर्टानं समान निर्णय दिलाय आणि म्हणून अशा